श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. आपण अनेकदा देवस्थान आणि क्षेत्र हे शब्द व्यवहारात एकाच अर्थाने वापरत असलो तरी त्यात फार मोठा फरक आहे. परमपूज्य सद्गुरू याबद्दल अगदी सोप्या शब्दात मार्गदर्शन करतात. ते मार्गदर्शन करतात, ज्या ठिकाणी मूर्ती असते त्याला देवस्थान म्हणतात, पण ज्या ठिकाणी ईश्वराचे चिन्ह असते त्याला क्षेत्र म्हणतात. आमचे परमपाद श्री गुरु यांच्या पावलांचे चिन्ह श्री दत्तात्रय निवासात उमटलेले आहे, म्हणून श्री दत्तात्रय निवास हे क्षेत्रच आहे. श्री दत्तात्रय निवासात प्रकटलेल्या चिंतामणी पादुका यामुळे हे स्थान आता क्षेत्रच झाले आहे. याबद्दल परमपूज्य सद्गुरू अधिक मार्गदर्शन करताना म्हणतात, आपल्या आश्रमात श्री गुरूंचे चिंतामणी चरण उमटलेले आहेत. हा चमत्कार नसून ही वस्तुस्थिती आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गुरूंनी आपल्या आश्रमात या चरणांच्या रूपानं वास्तव्य केलं आहे. ज्याप्रमाणे श्री नृसिंहवाडी व श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी श्री गुरूंनी स्वहस्ते पादुका स्थापन केल्या आहेत व त्या रूपात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी वास्तव्य करून आहेत, तीच साक्ष श्री गुरूंनी आश्रमात ठेवली आहे. याचा दुसरा अर्थ असाही आहे की श्री गुरूंचे चरित्र आज मितीपर्यंत चालू आहे. श्री गुरुदेवांना देवदेवतांची दर्शने होत असतानाच 1980 साली एक विशेष चमत्कार घडला. परमपूज्य गुरुदेव दरवर्षी स्वामींची सेवा करण्यासाठी गाणगापूरला कार्तिक महिन्यात जात असत. एकदा तेथील पुजाऱ्याने त्यांना स्वामींच्या पादुकांच्या खालची गादी आणि छाटी प्रसाद म्हणून दिली. गुरुदेवांनी तो प्रसाद स्वीकारला व नगरला आल्यावर त्यांनी ती गादी देवघरात ठेवली. थोड्या कालावधीत म्हणजे 1980 साली या गादीवर श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका अवतरल्या. आपण जे पाहतोय, अनुभवतोय ती आपली भावना किंवा श्रद्धा तर नाही ना? जे पाहतोय ते सत्य आहे का याची साक्ष काढण्यासाठी परमपूज्य गुरुदेवांनी गाणगापूरच्या पुजाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर वाडीच्या पुजाऱ्यांनाही पाचारण केले. अनुभवी लोकांनी ते पाहिल्यावर या पादुका उमटणे हे सत्य आहे व ही स्वामींचीच साक्ष आहे असे सांगितले. परमपूज्य गुरुदेवांनी यानंतर 1 नोव्हेंबर 1981 या दिवशी ही गोष्ट सर्व भक्तांना सांगितली. या पादुका परमपूज्य गुरुदेवांच्या तपश्चर्येतून प्रकट झाल्या आहेत. परमपूज्य गुरुदेवांनी त्या गादीसाठी चांदीची पेटी तयार करून घेतली व त्यात या पादुका ठेवून पूजा सुरू केली. या पादुकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर केलेले अत्तर केशराचे लेपन त्या स्वीकारतात. त्यावर अर्पण केलेले तुळशीपत्र कोमेजते. त्यावर काळ्या रंगाच्या ज्या 2 पिंड दिसतात ते म्हणजे छातीवर ठेवलेले गाणगापूरच्या निर्लेप पादुकांचे कवच आहे. येथे प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती अवतरित झाली आहे. परमपूज्य गुरुदेवांनी या पादुकांचे चिंतामणी पादुका असे नामकरण केले. या पादुकांच्या प्रकटीकरणाने या ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झाले आहे. तीर्थक्षेत्र निर्माण करण्यासाठी क्षेत्रज्ञ जन्माला यावा लागतो व गुरुस्वरूपात आपल्याला क्षेत्रज्ञ लाभले आहेत. परमपूज्य गुरुदेवांनी सर्वांना भगवंताच्या वतीने शब्द दिला की मी तुम्हा सर्व भक्तांना वचन देतो की या चिंतामणी पादुका तुमच्या आधाराला कायम असतील. त्या तुमच्या चिंता दूर करतील. तुम्ही फक्त भक्ती करा, विश्वास ठेवा. मी तुमच्या आधाराला ही शक्ती पादुकांच्या रूपाने येथे ठेवलेली आहे. ठराविक उत्सवांना म्हणजेच गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, गुरुद्वादशी, विजयादशमी, बलिप्रतिपदा व गुरुप्रतिपदा अशा उत्सवांच्या दिवशी या पादुकांचे दर्शन सर्वांना घेता येते. काशीहून एक दंडधारी संन्यासी परमपूज्य गुरुदेवांकडे आले होते. त्यांची ही योग्यता मोठी होती. परमपूज्य गुरुदेव त्यांना देवघरात घेऊन गेले. तेथील चिंतामणी पादुका पाहून त्या दंडधारी संन्यासांनी परमपूज्य गुरुदेवांना आलिंगन दिले. दोघांनाही भरून आले. परमपूज्य गुरुदेव या त्यांच्या पावतीने अधिकच भरून पावले. जगद्गुरूंनीही या पादुकांची पूजा केली आहे आणि त्यांनीही परमपूज्य गुरुदेवांच्या तपश्चर्येची श्रेष्ठता मान्य केली आहे. यावरूनच परमपूज्य गुरुदेवांची योग्यता किती मोठी आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. श्री गुरुदेव दत्त.